नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता तिसरी इंग्रजी विषयातील द फर्स्ट एड बॉक्स हा धडा समजून घेणार आहोत। तसेच धड्याच्या खाली दिलेले सर्व प्रश्न आणि त्यांची उत्तरे समजून घेणार आहोत। म्हणून तुमचे पुस्तक समोर ठेवा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा। चला तर मग आपल्या आजच्या धड्याला सुरुवात करूयात। क्वेश्चन नंबर ए, लेट्स स्पीक, चला बोलूया। क्वेश्चन नंबर 1, व्हॉट वुड यू डू इफ समवन गेट्स इंजर्ड? एखाद्याला दुखापत झाली तर तुम्ही काय कराल? आन्सर इज आय विल यूज द फर्स्ट एड बॉक्स अँड हेल्प द इंजर्ड पर्सन. मी प्रथमोपचार पेटीचा वापर करून जखमी व्यक्तीला मदत करीन. क्वेश्चन नंबर बी, रीड अँड नो द यूज. पॅराग्राफ नंबर 1, वन डे रीना मॅडम वॉक इन टू ग्रेड 3 क्लास विथ अ स्मॉल व्हाईट बॉक्स इन हर हँड्स. गुड मॉर्निंग एव्हरीवन, शी सेड विथ अ स्माईल. मुलांनो, एके दिवशी रीना मॅडम तिसरीच्या वर्गात आल्या. त्यांच्या हातात एक लहान पांढरी पेटी होती. वर्गात येताच त्यांनी हसतमुखाने सर्वांना गुड मॉर्निंग, सुप्रभात असे म्हटले. पॅराग्राफ नंबर 2, गुड मॉर्निंग मॅडम, द लर्नर्स ग्रीटेड. रीना मॅडम हेल्ड अप द बॉक्स अँड सेड, कॅन एनीवन गेस व्हॉट इट इज? आरव रेज हिज हँड अँड रिप्लाइड, इज इट अ लंच बॉक्स? विद्यार्थ्यांनीही मॅडमला गुड मॉर्निंग, सुप्रभात असे म्हटले. मग रीना मॅडमनी ती पेटी सर्वांना दाखवली आणि विचारले, मुलांनो, ही पेटी कोणती आहे ते तुम्ही ओळखू शकता का? तेव्हा आरवने हात वर केला आणि म्हणाला, मॅडम, हा डब्बा आहे का? पॅराग्राफ नंबर 3, एव्हरीवन लॉफ लाऊडली. नो आरव, सेड रीना मॅडम. दिस इज अ फर्स्ट एड बॉक्स. इट्स अ स्पेशल बॉक्स यूज्ड वेन समवन गेट्स इंजर्ड. आरवचे उत्तर ऐकून सर्व मुले मोठ्याने हसू लागली. तेव्हा रीना मॅडम म्हणाल्या, नाही आरव, हा डब्बा नाही, ही प्रथमोपचार पेटी आहे. एखाद्या व्यक्तीला दुखापत झाली किंवा जखम झाली तर त्यावेळी ही विशेष पेटी वापरली जाते. शी पिक्ड अप द बॉक्स इन हर हँड्स अँड टोल्ड द लर्नर्स हाऊ द फर्स्ट एड बॉक्स हेल्प्स टू क्योर स्मॉल इंजुरीज. हेन्स we must keep this first aid box in our school and at home too. मग रीना मॅडमनी ती पेटी हातात घेतली आणि विद्यार्थ्यांना त्यातील वस्तू दाखवल्या. त्यांनी सांगितले की ही प्रथमोपचार पेटी लहान जखमा आणि दुखापतीवर तात्काळ उपचार करण्यासाठी उपयोगी पडते. म्हणूनच अशी प्रथमोपचार पेटी आपल्या शाळेत आणि घरीही असणे आवश्यक आहे. क्वेश्चन नंबर सी, लुक, लिसन अँड रिपीट. पहा, ऐका आणि पुन्हा म्हणा. बँडेज, BANDAGE. बँडेज म्हणजे पट्टी. सीझर्स, SCISSORS. सीझर्स म्हणजे कात्री. ऑइंटमेंट, OINTMENT. ऑइंटमेंट म्हणजे मलम. सोप, SOAP. सोप म्हणजे साबण. टॅब्लेट्स, TABLETS. टॅब्लेट्स म्हणजे गोळ्या. मेडिसिन, MEDICINE. मेडिसिन म्हणजे औषध. अँटीसेप्टिक, ANTISEPTIC. अँटीसेप्टिक म्हणजे जंतुनाशक. कॉटन, COTTON. कॉटन म्हणजे कापूस. थर्मोमीटर, THERMOMETER. थर्मोमीटर म्हणजे तापमापक. क्वेश्चन नंबर डी, लिटल टूल्स बिग हेल्प. छोटी साधने मोठी मदत. नंबर 1, कॉटन. कॉटन इज यूज टू क्लीन वुंड्स. कापसाचा वापर जखमा स्वच्छ करण्यासाठी केला जातो. नंबर 2, अँटीसेप्टिक लिक्विड. अँटीसेप्टिक लिक्विड इज यूज टू क्लीन वुंड्स अँड किल जर्म्स. जखम स्वच्छ करण्यासाठी आणि जंतूंचा नाश करण्यासाठी अँटीसेप्टिक लिक्विडचा वापर केला जातो. नंबर 3, बँडेज. बँडेज इज यूज टू कवर कट्स अँड वुंड्स. बँडेजचा वापर आपण जखम झाकण्यासाठी करतो. नंबर 4, थर्मामीटर. थर्मामीटर इज यूज टू चेक बॉडी टेम्परेचर. शरीराचे तापमान तपासण्यासाठी थर्मामीटरचा वापर केला जातो. क्वेश्चन नंबर ई, लिसन अँड रिपीट. ऐका आणि पुन्हा म्हणा. रेज, RAISED. रेज
रेज म्हणजे वर उचलणे किंवा हात वरी करणे. पिक्ट PICKED पिक्ट म्हणजे उचलले. स्पेशल SPECIAL स्पेशल म्हणजे विशेष. इंजर्ड INJURED इंजर्ड म्हणजे जखमी. उंड्स WOUNDS उंड्स म्हणजे जखमा. क्वेश्चन नंबर F. लुक ॲट द पिक्चर्स अँड कंप्लीट द फॉलोइंग. चित्रे पहा आणि खालील गोष्टी पूर्ण करा. नंबर 1. वॉशिंग आवर हँड्स कीप्स अस क्लीन अँड सेफ फ्रॉम जर्म्स. हात धुतल्याने आपण स्वच्छ राहतो व जंतूपासून सुरक्षित राहतो. नंबर 2. ईटिंग फ्रेश फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स मेक्स आवर बॉडी स्ट्रॉंग. ताजी फळे व भाज्या खाल्ल्याने आपले शरीर मजबूत होते. नंबर 3. ड्रिंकिंग इनफ वॉटर हेल्प्स अस टू स्टे हेल्दी. पुरेसे पाणी पिणे आपल्याला निरोगी राहण्यास मदत करते. नंबर 4. वी शूड ब्रश आवर टीथ ट्वाइस अ डे. आपण दिवसातून 2 वेळा दात घासले पाहिजेत. नंबर 5. स्लीपिंग वेल ॲट नाईट गिव्ज आवर बॉडी प्रॉपर रेस्ट. रात्री चांगली झोप घेतल्याने शरीराला योग्य विश्रांती मिळते. क्वेश्चन नंबर G. मेक अ लिस्ट ऑफ थिंग्स वी नीड टू कीप आवर सेल्स क्लीन. स्वतःला स्वच्छ ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टींची यादी करा. आन्सर इज सोप. सोप म्हणजे साबण. वॉटर म्हणजे पाणी. टूथब्रश, टूथपेस्ट, टॉवेल, कॉम म्हणजे कंगवा. शॅम्पू, हँडवॉश, नेल कटर, क्लीन क्लोथ्स म्हणजे स्वच्छ कपडे. हँडकरचिप म्हणजे हातरुमाल. सॅनिटायझर. क्वेश्चन नंबर H. राईट द स्टेप्स टू यूज द फर्स्ट एड बॉक्स इफ युअर फ्रेंड गेट्स इंजर्ड. तुमच्या मित्राला दुखापत झाली तर प्रथमोपचार पेटीचा वापर कसा कराल? आन्सर इज इफ माय फ्रेंड गेट्स इंजर्ड आय विल यूज द फर्स्ट एड बॉक्स. आय विल क्लीन द wound and apply antiseptic. Then I will cover the wound with a bandage. After that I will ask my teacher or an elder for help. जर माझ्या मित्राला दुखापत झाली तर मी प्रथमोपचार पेटीचा वापर करीन. मी जखम स्वच्छ करून त्यावर औषध लावीन. त्यानंतर जखमेवर पट्टी बांधीन. त्यानंतर मी शिक्षकांकडे किंवा मोठ्या व्यक्तीकडे मदत मागेन. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण द फर्स्ट एड बॉक्स हा धडा इंग्रजीसोबत मराठीत समजून घेतला. तसेच धड्याच्या खाली दिलेले सर्व प्रश्न आणि त्यांची उत्तरेही पाहिली. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला आणि अभ्यासासाठी उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रासोबत शेअर करा आणि अशाच शैक्षणिक व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन धड्यासह. धन्यवाद.